श्रीराम श्रीराम श्रीराम। सर्व प्रेक्षकांना माझा सविनय नमस्कार, माझ्या सद्गुरूंना माझा नमस्कार। आणि आजचा जो विषय आहे मन शुद्ध तुझं, तर मनाविषयी अनेक संतांनी अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत। आपल्या संत रामदासांनी तर मनावर पूर्ण मनोबोध लिहिलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत। रामदास स्वामी मनाबद्दल लिहितात, अचपळा मन माझे नावरे नावरिता। माझं मन इतकं अचपळ आहे, इतकं अस्थिर आहे की मी त्याला कितीही आवडलं तरी मला त्याला आवडता येत नाही, असं खुद्द श्रीरामदास स्वामी म्हणतायत। पण ते खरं तर ते आपल्यासाठी आहे बरं का, ते त्यांचं स्वतःचं मनोबल नाही आहे। त्यांनी तर मनावर विजय मिळवलाच होता, आपल्याला सगळ्यांना माहिती। तुकाराम महाराजांचे सुद्धा अनेक सुंदर अभंग त्याच्यावर आहेत। नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाची ही उडी पडेल जेव्हा, कोण वाचवेल तुला। या अभंगात ते म्हणतायत, पूर्ण अभंग सांगणार नाही आता कारण पुढे विषय खूप मोठा आहे। ते म्हणतायत मनाला की हे मना, तू मायाजाळामध्ये गुंतू नकोस, तू मायाजाळात गुंतू नकोस, कारण पुढे या मायाजाळात जर तू गुंतलास तर तू या भवसागरातून पार होणार नाहीस। आणि जेव्हा काळाची मिठी पडेल म्हणजेच मृत्यू येईल तेव्हा तो एक चक्र पाणीच तुला वाचवू शकेल। म्हणून हे मना, तू मायाजाळामध्ये न गुंता त्या भगवंताचं नामस्मरण कर आणि मोक्ष मिळव। तो भगवंतच तुला काळापासून म्हणजेच पुनर्जन्मापासून, म्हणजे मृत्यूनंतर जे परत 84 लक्षाचा जो फेरा सारखा सुरू आहे, तर त्याच्यातून हे भगवत नामच तुला वाचवेल। तेव्हा हे मना, तू काय कर तर भगवंताचं नाम घे। आपल्या बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर। मन कसं आहे, अतिशय ओढाळे। अहो कधी कुठे तुम्हाला घेऊन जाईल तुमचा तुम्हालाही पत्ता लागणार नाही। जसं पिकातलं ढोर असतं, पिकातलं एखादं काय गाय म्हणा, वासरू म्हणा, एखादी म्हैस म्हणा, ते कसं त्या पीक चरता चरता कुठे निघून जातं ते शोधत शोधत शोधत, त्याला स्वतःवर स्वतःचा त्याचा ताबा नसतो। तसं हे मन आहे असं बहिणाबाई सांगतात। अहो आपलं सुप्रसिद्ध गाणं, मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढितो। माझ्या मनाचा म्हणजे माझं मन हेच चित्रकार आहे आणि ते तुझं चित्र काढतोय, असं तो त्याच्या प्रेयसीला म्हणतोय। पण तसंच आपल्या सगळ्यांचं मन सुद्धा एक चित्र काढत असतं। कसलं तर पुढे म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या घटनांचं चित्र मन काढत असतं। कसं काढत असतं तर आपल्याच विचारातून आपलं भविष्य ते ठरवत असतं। कसं ठरवतं आपण पुढे बघणार आहोत। त्यामुळे मन हे चित्रकार आहे। पुढे सगळ्या संतांचं आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी मनाला मरकट म्हटलेलं आहे। कारण काय, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर आणि वाकुल्या दाखवते आणि काय माकड चेष्टा करते, असं हे मन आहे। माकड जसं इकडून तिकडे सारख्या कोलांट्या उड्या, एका जागी स्थिर नाही। आणि माकड चेष्टा म्हणजे काय, कधी रंग दाखवेल मन, कसं वागेल, कसं रिॲक्ट होईल, काहीही सांगता येत नाही। असं मन आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे, काय
परिस्थिती होते, हे खरं तर आपलं चित्रण आहे. धना गुंतले चित्त माझे मुरारी, धना गुंतले चित्त माझे मुरारी, मन घेऊनी हिंडवी दारोदारी, मरे हिंडता न पुरे यासी काही, मही ठेंगणी परी ते तृप्त नाही, न दिसे शुद्ध पाहता निजमती, पुढे पडिलो इंद्रिया थोर घाती. हे जे मन आहे ते इंद्रियांच्या नादी लागतं आणि आपला घात करतं. आणि मन आपल्याला दारोदारी हिंडवतं म्हणजे काय? अहो, मन आत्ता इथे असतं या सभागृहामध्ये, तर ते क्षणामध्ये कुठे जातं? अमेरिकेतल्या आपल्या मुलीकडे पण जाऊन येऊ शकतं, म्हणजे जगाच्या दुसऱ्या टोकालाही जाऊन येऊ शकतं. असं हे मन आपल्याला हिंडवत असतं, आपल्याला गरागरा फिरवत असतं. आणि त्याला कितीही मिळू देत पण तरी त्याची तृप्ती होत नाही. आणि ते धन, ऐश्वर, जे सगळे काय सुखाची जी सगळी साधनं आहेत, तर त्याच्या मागे ते लागलेलं असतं आणि तिथेच ते गुंतं. आणि तुकाराम महाराज या हे खरं तर हे भुजंग प्रयासात लिहिलेलं आहे बरं का. मनाच्या श्लोकांसारखं तुकाराम महाराजांनी भुजंग प्रयासात हे श्लोक लिहिलेले आहेत. ते सांगतायत की मी कसं आणू या मनाला, आणि हे मन कसं आहे, आणि किती मी प्रयत्न करतोय, पण हे मन असं वागतंय. तेव्हा हे मुरारी, तू मला वाचव, नाही तर तुझा जो भक्त आहे तो वाया गेलाच म्हणून समज. आणि म्हणूनच दुसऱ्या एका अभंगात ते आपल्याला सांगतात, आपल्याला उपदेश करतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा दे. मन प्रसन्न ठेवा, म्हणजे सकारात्मक ठेवा, कारण तेच आपल्याला मोक्षही देऊ शकतं आणि बंधनातही टाकू शकतं. श्रीमद भागवतामध्ये कपिल गीतेत सुद्धा कपिल मुनी आपल्या आईला देवाहुतीला सांगतायत, मन एव मनुष्याणां बंध एव मोक्षयोः. आणि मग याच्यातून कसं सुटायचं? देवाहुती माता कपिल मुनींना विचारते की बरोबर आहे तुझं म्हणणं, पण मग याच्यासाठी करायचं काय? की मला तर बंधनात पडायचं नाहीये, मला मोक्ष पाहिजे, मग मी काय करू? तर कपिल मुनी सांगतायत की तुझी जी सगळी इंद्रिय आहेत मनासकट, ती सगळी कुठे लाव? तर देवाच्या चरणी लाव. डोळ्यांनी काय बघ? तर परमेश्वराचं मुख बघ. कानांनी परमेश्वराची भजनं ऐक, परमेश्वराच्या कथा ऐक, भगवंताच्या कथा ऐक. हृदयापासून भगवंताला हाक मार, हृदयामध्ये भगवंताला साठव, आणि भावभक्तीने त्या भगवंताची मुखानी आळवणी कर. हाताने काय कर? तर भजनासाठी टाळ्या वाजव किंवा भगवंताला हात जोड, नमस्कार कर. पायानी काय कर? तर पायानी देवळात जा, भगवंताचं दर्शन घे. अशा प्रकारे कपिल मुनींनी आपल्या देवाहुती मातेला उपदेश केलेला आहे. म्हणजेच अगदी पुराणांपासून संतांच्या अभंगांपर्यंत किंवा आत्ताच्या गीतांपर्यंत, जसं की मन रे काहे ना धीर धरे, अशी अनेक गीतं पण आहेत हिंदी की जी मनाविषयी बोलतात. मराठी पण अनेक गीतं आहेत. तर हे जे मन आहे ते म्हणजे खरं तर सगळ्या इंद्रियांचा राजा आहे. म्हणून मनाला या सगळ्या ग्रंथांमध्ये एवढं महत्त्व दिलेलं आहे. का बरं? म्हणजे खरं तर हृदय सर्वात महत्त्वाचं पाहिजे, किंवा मेंदू जो आपल्याला सगळी बुद्धी देतो तो महत्त्वाचा असला पाहिजे. पण तरीही अनेक ग्रंथांमध्ये मनावर ताबा ठेवा, आणि मनावर ताबा ठेवलात की तुम्ही मोक्षाप्रती जा, असं कित्येक ठिकाणी उल्लेख आहे. का बरं असा उल्लेख आहे? एक कथा सांगते आपल्याला. एकदा
एक अशीच काय म्हणतात ना, कार्यशाळा चालली होती, मनाची कार्यशाळा. आणि त्याच्यामध्ये एकदा ते जे ट्युटर होते किंवा जे प्रशिक्षक होते, त्यांनी असा प्रश्न विचारला की दिवसभरामध्ये किंवा दिवसभरात नाही, आयुष्यामध्ये असं विचारलं, क्षमा करा, आयुष्यामध्ये आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये तुम्ही सर्वात जास्त कुणाशी संवाद साधलात किंवा कुणाशी सर्वात जास्त बोललात ते मला सांग. सगळेजण विचाराधीन झाले. आपणही विचारात पडू हा प्रश्न ऐकल्यानंतर. आधी पहिला काय विचार करू, सगळ्यांनी काय विचार केला की मी आईशी सर्वात, कारण लहान होतो तेव्हा मी आईशी सर्वात जास्त बोललो असेल. पण नंतर मनात विचार आला आईशी नाही, कारण आईच जास्त बोलायची, मी ऐकायचं. मग बाबांशी शक्यच नाही. उलट बाबांची तर भीती वाटायची, त्यांच्याशी काही बोलायचं तरी आईला सांगायचं, मग आईनी बाबांना मनवायचं, असं असायचं. त्यामुळे बाबांशी. मग मित्रमैत्रिणींशी हो, पण ते म्हणजे वरवरचं असायचं, म्हणजे अगदी मनापासून असेल असं नाही. थोड्या गप्पा मारल्या असतील, पण वेळच नसायचा मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारायला सुद्धा, कारण करिअर, शाळा, पुढे लग्न याच्यामुळे. मग बायकोशी किंवा नवऱ्याशी छे हो, एवढा रगाडा. काही पहिली 2 वर्ष जरा मोकळी मिळाली असतील, ती पण सगळं कुटुंब होतं, त्यामुळे शक्य नव्हतं फार गप्पा मारणं. मग काय मुलं झाली, मग काय नोकरीचे एवढे तास, त्याच्यातून कधी गप्पा मारणार. आणि मग असा विचार करता करता मनामध्ये विचार आला की मी हे सगळं जे बोलतोय त्या सगळ्यांच्या, बरं का, त्या सगळ्या पार्टिसिपंट्सच्या की जे त्या प्रशिक्षणाला गेले होते, त्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार आला की अरे, मी हा जो संवाद साधतोय, हे सगळा जो मी हा विचार करतोय, म्हणजेच मी हा जो संवाद साधतोय की कधी झालं होतं, कुणाशी बोललो होतो, काय केलं होतं, हा सगळा मी संवादच साधतोय. हा मी कुणाशी संवाद साधतोय, तर हा मी माझ्या मनाशी संवाद साधतोय. आणि मग क्लिक झालं, एकाने लगेच उत्तर दिलं की मी माझ्या मनाशी सर्वात जास्त संवाद साधला. आणि आपल्या सगळ्यांचं हेच होत असतं की अगदी आत्ता आपण इथे प्रवचनाला बसला आहात, पण तरीही मनामध्ये काहीतरी विचार येतो, घरचा विचार येतो, पण हा जो विचार येतो तो सुद्धा मनाशी तो संवाद जो चालू असतो. की घरी आता मुलगा आला असेल, मग मुलगा दमला असेल, अरे रे मी आता इथे आली, मग त्याला चहा कोण देणार. पण हा कुणाशी संवाद चालू आहे, तर स्वतःशी संवाद चालू आहे. पण बरेच वेळेला असं लक्षात येत, म्हणजे बरेच वेळेला आपण आपल्या मनाशी संवाद साधतोय हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. किंबहुना आपण काहीतरी कामात असतो, पण ते काम करताना किंवा आपण TV बघतोय म्हणा, मोबाईल बघतोय म्हणा, पण ते करताना किंवा कुठे बाहेर चाललोय, अगदी ड्रायव्हिंग करतोय, तेव्हाही मनामध्ये विचार चालू असतात आणि ते सतत चालू असतात. पण आपण विचार करतोय हे सुद्धा कधी कधी आपल्या लक्षात येत नाही. इतकं आपल्याला ती लहानपणापासून ती सवय झालेली असते. पण सजगपणे आपल्या मनाकडे बघणं आणि आपलं मन काय विचार करतंय, त्या मनामध्ये कोणते विचार नक्की येत आहेत, आपल्या मनामध्ये जे विचार येत आहेत तर ते कसे आहेत, कशाबद्दल आहेत, सकारात्मक आहेत का नकारात्मक आहेत, आणि हे जे विचार आपण करतोय तर ते पूर्णपणे सावध राहून करतोय का पूर्णपणे बेहोश. आत्ता जसं आपण म्हटलं की आपल्याला हे लक्षातच येत नाही, म्हणजे आपण तेव्हा खरं म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं तर आपण तेव्हा शुद्धीवर म्हणजे
अशा शुद्धीवर की मन आपलं विचार करतंय आणि काय विचार करतंय ही शुद्ध आपल्याला नसते. म्हणजे हे विचार आपण बेहोशीत करतो असं म्हटलं तरी चालेल. आता तुकाराम महाराजांनी म्हटलंय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण बंध अथवा मोक्ष त्याच्यामुळेच मिळतात असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं. तर तुकाराम महाराजांनी हे जे सांगितलंय की मन करारे प्रसन्न म्हणजे मन नेहमी आनंदी ठेवा, हेच बंधन किंवा मोक्ष देईल आणि ते सर्व सिद्धीचं कारण आहे. त्यातलं सर्व सिद्धीचं कारण आहे हे जे तुकाराम महाराजांनी सांगितलंय आणि प्रसन्न ठेवा हे जे सांगितलंय, ते दोन मुद्दे आज आपण इथे बघूया. आता कसं होतं, आता मी जसं सांगितलं की आपण जेव्हा, पहिली गोष्ट तर आपण आत्ता विचार करतोय, ही सजगता येणं खूप महत्वाचं आहे. ही सजगता कधी येईल की आपण आपल्या मनाकडे साक्षी भावाने, म्हणजे आत्ता माझ्या मनामध्ये काय चालू आहे असं प्रत्येक क्षणाला आपल्या मनाकडे आणि त्या विचारांकडे सावधपणे बघितलं पाहिजे. हा पहिला मुद्दा झाला. तर आपण विचार करतोय आत्ता हे आपल्या लक्षात येईल. आता विचार करतोय हे कळण्याची सजगता आली की कोणता विचार करतोय. बरेच वेळेला काय होतं, एक कथा सांग की दुष्यंत आणि शकुंतला दोघं जण भेटतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि दोघं जण एका बागेमध्ये फिरायला जातात. पण होतं असं की दुष्यंताला एका महत्वाच्या कामासाठी निघावं लागतं तिथून. तो शकुंतलेचा निरोप घेतो आणि निघतो आणि रथातून चाललेला असतो आणि तो विचार करतो की माझं मन आत्ता कुठे आहे. तर तो म्हणतो माझं मन त्याच्या रथाला ध्वज लावलेला असतो. तर हा जो ध्वज आहे तो ध्वज कुठे, त्याची दिशा कुठे असते तर मागे असते. तर माझं मन आत्ता या ध्वजाप्रमाणे की तो मागे फडफडतोय, मी चाललोय पुढे पण त्याची दिशा मागे. आणि आपलं मन बरेच वेळेला मागे धावत असतं. मागे धावत असतं म्हणजे काय हो, तर भूतकाळात रमत असतं. पूर्वी काय झालं, कोण माझ्याशी कसं वागलं, मग तो असं वागलं त्याच्यामुळे माझं जीवन असं झालं, तेव्हा असं खरं व्हायला नको होतं, असे अनेक भूतकाळातले विचार आपण करत बसतो. आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपण, आणि बरेच वेळेला म्हणजे आपली माणसाची, सगळ्याच माणसांची ही थोडी प्रवृत्ती असते की दुःखद आठवणीच लक्षात राहतात, की ज्या मनाला क्लेश देणारे असतात किंवा काही वाईट घडलेलं असतं त्याबरोबर लक्षात राहतात. पण कोणीतरी काहीतरी चांगलं आपल्याशी बोललेलं असतं, चांगलं वागलेलं असतं, ते बरेच वेळेला आपण विसरून जातो. म्हणजेच आपण आपल्याच मनाला आपल्याच विचारांनी, म्हणजे मनच मनाला दुःखी करतं. कशाने दुःखी करतं तर भूतकाळातल्या विचारांनी. आणि म्हणून ही सजगता जेव्हा येते की मी आता विचार करतोय, मग मी कसला विचार करतोय तर भूतकाळाचा विचार करतोय. भूतकाळाचा विचार केल्यामुळे काय होतंय तर माझं मन दुःखी होतंय आणि ते मन दुःखी झाल्यामुळे काय होतंय तर माझ्यातला आनंद कमी होतोय. म्हणजेच जेव्हा आपण दुःखी होतो ना तेव्हा खरं तर आपण भगवंतांपासून दूर जात असतो. आपलं चैतन्य, आपली चेतना, आपली जी उत्तम म्हणजे सगळ्या ज्या चांगल्या शक्ती असतात त्या आपल्या थोड्याशा कमी होतात किंवा आपण थोडं तमोगुणाकडे जातो असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. त्यामुळे पहिली ही सजगता येणं महत्वाचं आहे की मी आता काय विचार करतोय. बरं, मग भूतकाळाबद्दल विचार करतोय तर त्या भूतकाळाबद्दल जे होऊन गेलं त्याविषयी विचार करणं योग्य आहे का तर नाही. तर तिथून मनाला मागे पुढे आणणं, पुढे म्हणजे वर्तमानामध्ये आणणं, ही पहिली पायरी आहे मनाला वळण लावण्याची, की मनसिद्धीचे कारण
हे जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तर ती सिद्धी, आता सिद्धी ही कुठल्याही प्रकारची म्हणजे प्रत्येक माणसाप्रमाणे ती बदलते, की मला बाबा एक छान माझं हॉस्पिटल सुरू करायचंय की जे उत्तम चालेल, हे माझं लक्ष आहे, ध्येय आहे. म्हणजे ही माझी सिद्धी आहे आत्ता तरी. किंवा एखाद्या विद्यार्थ्याची सिद्धी म्हणजे ध्येय, आपण सिद्धीला आपण ध्येय हा शब्द आत्ता वापरूयात. तर एखाद्या विद्यार्थ्याचं ध्येय असं आहे की मला उत्तम मार्कांनी CET पास व्हायचंय आणि मेडिकलला ऍडमिशन मिळवायची. तर आता हा विद्यार्थी जर पूर्वीच्या परीक्षेत काय झालं होतं की तेव्हा त्या पेपरला मला ते आठवलं नव्हतं, किंवा तो व्हायवा असा गेला त्यामुळे मला कमी मार्क पडले, किंवा त्यामुळे माझा कॉन्फिडन्स गेला, हे जर तो आठवत बसला, तर त्याचं हे जे ध्येय आहे की CETत चांगले मार्क, म्हणजे म्हणून आत्ता जर तो वर्तमानात राहिला आणि आत्ता मी काय करायला पाहिजे, तर हे मागचे भूतकाळातले सगळे विचार मागे टाकून किंवा पूर्णपणे बाजूला काढून, पूर्णपणे त्यांना नष्ट करून, नष्ट तर करता येणार नाही पण आपल्या मनातून काढून, वर्तमानामध्ये मी माझ्या अभ्यासावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि सकारात्मक विचार केला पाहिजे की मी आत्ता अतिशय उत्तम अभ्यास करणार आहे आणि मला अतिशय छान मार्क मिळणार आहेत आणि मला आता मेडिकलला ऍडमिशन मिळणार. त्याचप्रमाणे आता आपण की माझं आता कीर्तन आहे, आता पूर्वीच्या कीर्तनाच्या विषयी काय घडलं होतं हे जर मी आठवत बसले तर काय होईल की मी त्याच विचारांमध्ये गुंतत राहील. आणि हे जे मन आहे ना, म्हणजे नको नको मना गुंतू मायाजाळी, हे जे मायाजाळ आहे तर ते फक्त मोहाचंच मायाजाळ नाहीये, तर हे मायाजाळ स्वतःच्याच विचारांचं पण आहे. कारण आपण म्हणतो ना कधी कधी इतके विचार होते डोक्यामध्ये, त्या विचारांमध्ये मी फार भोवंटून गेले की माझं डोकं दुखायला लागलं. तर हे जे मायाजाळे आपल्याच मनाने आपल्यासाठीच गुंतलेलं किंवा आपल्यासाठी तयार केलेलं, या जाळ्यामध्ये आपण न फसणं हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट पाहिजे. आणि म्हणून नकारात्मक विचार, भूतकाळातले विचार आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकणं ही सिद्धी प्राप्त करायची किंवा आपलं ध्येय प्राप्त करायची पहिली पायरी. दुसरं सकारात्मक विचार की मी आत्ता वर्तमानामध्ये या क्षणी काय करू शकते उत्तमातलं उत्तम आणि ते मी करणार आहे. त्यामुळे सकारात्मक विचार, जसं मी आत्ता म्हटलं की मला आता पुढच्या कीर्तनाची तयारी करायची किंवा माझी परीक्षा आहे, तर मी आत्ता मी उत्तम अभ्यास करणार आहे आणि माझं जे कीर्तन आहे किंवा माझी जी परीक्षा आहे ती उत्तम पार पाडणार आहे, हा विचार सारखा मनामध्ये घोळवणं. पण फक्त मनामध्ये घोळवणं नाही. कसं असतं की जेव्हा आपला विचार, वाणी, क्रिया आणि भाव हे सगळे एका दिशेने चालतात तेव्हाच आपल्याला ध्येय प्राप्ती होते. नाहीतर विचारात मी म्हणते की मी छान अभ्यास करणार आहे आणि मला आता परीक्षेत छान मार्क मिळणार आहेत किंवा माझं कीर्तन छान होणार आहे, आणि मी करतेय काय वर्तमानामध्ये, मी बसलीये मस्त TV बघत, तर मी म्हणजे माझी कृती माझ्या विचारांप्रमाणे आहे का? नाही. म्हणून जो विचार मी करतेय, जो सकारात्मक विचार मी करतेय त्याप्रमाणे मी कृती केली, त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये भाव असले. कुठला भाव पाहिजे याच्यामध्ये की पूर्णपणे त्या कार्यासाठी झोकून द्यायचा भाव जर माझ्या मनामध्ये असेल तर हे सगळं एका दिशेने ते विचार, वाणी, क्रिया. अजून एक आपण याला जोडू शकतो की लेखन. जर आपल्या मनामध्ये हे जे सकारात्मक विचार येत आहेत तर ते आपण वहीमध्ये लिहून काढले आणि त्याप्रमाणे वागत राहिलो तरी सुद्धा आपल्या विचारांमधून आपण आपलं ध्येय नक्की गाठू शकतो. म्हणजेच आता मला कीर्तन करायचंय, कीर्तनामध्ये मला धर्म या विषयावर बोलायचंय,
तर मी ठीक आहे, मी अभ्यास सुरू केलाय म्हणजे मी कृती सुरू केली आहे. माझ्या मनामध्ये भाव पूर्ण ते करायचा आहे. माझ्या बोलण्यातून सुद्धा मी सारखं त्या अभ्यासाविषयी विचार करते. त्यामुळे धर्म या विषयावर मी मधून मधून जर कोणी तसं विचारवंत भेटलं तर मी तसं बोलतीये सुद्धा. किंवा माझा जो स्त्री धर्म आहे तर तो धर्म म्हणजे आपली वागणूक तो स्त्री धर्म मी निभावतेय किंवा बाकीच्यांचे धर्म ते कसे पाळतात हे मी ऑब्झर्व करते, त्याचं निरीक्षण करते. आणि लेखनातून धर्म या विषयावर जर मला कुठे काही ऐकता आलं, कुठल्या प्रवचनातून, कुठल्या अभंगातून, तर ते मी लगेच लिहून काढते. म्हणजेच या सगळ्या कृतीतून माझे विचार मी पुढे नेते आणि त्या विचारांमुळे किंवा भाव, विचार, वाणी, क्रिया आणि लेखन या पंचसूत्रीतून मी माझं ध्येय पूर्ण करू शकते. असंच आपण सगळे करू शकतो. पण होतं काय बरेच वेळेला की आपण सकारात्मक विचार करतो, बरोबर. आता एखादा माणूस आहे, तो विचार करतो माझ्या घरामध्ये नेहमी शांती असली पाहिजे, छान आनंदी वातावरणात म्हणजे आनंदी वातावरण असलं पाहिजे, असं तो माणूस विचार करतो. हा सकारात्मक विचार झाला, बरोबर. पण थोड्याच वेळात काय होतं की कुणाशी तरी घरातल्या कुणाशी तरी वादावादी होते, आपण बायकोशी म्हणूया कारण ते कॉमन आहे. आणि मग वादावादी होते आणि लगेच तो विचार करायला लागतो, माझ्या घरात कुठून शांती आली, शांती नांदणार, कुठे आनंद मिळणार, सारखं तर भांडत असतो आपण. म्हणजेच पहिला सकारात्मक विचार झाला, पण दुसऱ्या विचारांनी जे नंतर आले त्या विचारांनी पहिल्या सकारात्मक विचारांना छेद दिला. आणि आपले विचार बरेच वेळेला असेच असतात, कारण आपलं मन काय करत असतं, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प. म्हणजेच काय, मी हे करेन असं आपण ठरवतो की मी आज छान भाजी करेन, पण कशी करणार भाजी, कांदा नाहीये घरी, कोथिंबीर नाहीये, मी पण दमलीये, मला वेळ नाहीये. झालं, पहिला जो सकारात्मक विचार होता त्याला आपल्याच विचारांनी आपण छेद दिला. आणि म्हणून मी जे पहिल्यांदा बोलले की आपले विचार, कारण आपल्याला ही सवयच नसते, लहानपणापासून ही सवय नसते की आपण पहिली गोष्ट विचार करतोय हे आपल्या लक्षात येत नाही. आता लक्षात यायला लागलं, आपण मनाला ट्रेनिंग दिल्यामुळे, तरी विचार काय करतोय आणि प्रत्येक विचाराकडे मनातल्या साक्षी भावाने पाहणं की नक्की काय विचार चालले, ते विचार बरोबर आहेत का नाही ते तपासणं. आणि जे उत्तम विचार आहेत, जे सकारात्मक विचार आहेत, जे शुभ विचार आहेत, तर ते पुढे नेणं. आणि जे नकारात्मक किंवा अशुभ विचार आहेत, जे द्वेषाचे, वैराचे, मत्सराचे, कारण आपल्या मनामध्ये हे सगळेच विचार येत असतात हो, आपण सामान्य जीव आहोत. तर हे सगळे विचार जर येत असतील तर त्या विचारांना मागे सारणं किंवा त्या विचारांना आपल्या मनातून हद्दपार करणं. आणि याच्यासाठी विचारांचा अभ्यास करणं किंवा मनावर लक्ष ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. आता अजून एक म्हणजे मनाविषयीच अजून एका ठिकाणी उल्लेख आलाय. आपल्याला महाभारतातले यक्ष प्रश्न माहिती असतील की जे युधिष्ठिराला यक्षाने विचारले होते. त्याच्यामध्ये एक फार महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तरही मनच येत. काय आवरलं म्हणजे शोक करावा लागत नाही, असा प्रश्न विचारला होता. आणि युधिष्ठिर आपल्याला माहितीये तत्वज्ञानी होता, त्यांनी बरोबर उत्तर दिलं की मन आवरलं म्हणजेच मनावर ताबा ठेवला म्हणजे शोक करावा लागत नाही. आता का शोक करायला लागतो आपल्याला, म्हणजे का आपण दुःखात पडतो, तर आत्ता म्हटलं तसं की नकारात्मक विचार जेव्हा आपण करतो तेव्हा हा सगळा जो प्रवास असतो तो अदृश्यातला किंवा सूक्ष्म पातळीवरचा विचार असतो. कारण विचार म्हणजे काय आहे, ते म्हणजे एक तरंग आहे, त्याची कंपना असतात. ही कंपना आपण सकारात्मक विचार केला की ही जी कंपना आहे तर ती
या विश्वाच्या स्त्रोताशी म्हणजे ईश्वरापर्यंत पोचतात आणि त्याप्रमाणे आपल्याकडे तशीच कंपनं किंवा सकारात्मक कंपनं किंवा सकारात्मक गोष्टी ज्या पाहिजेत किंवा ज्याची आपण इच्छा करतो त्या सकारात्मक गोष्टी यायला सुरुवात होते. पण त्याला छेद देणाऱ्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनामध्ये आल्या की ती जी गोष्ट आहे हे अर्थात लगेच होत नाही, त्याला वेळ लागतो. म्हणूनच म्हटलंय की धीर धरी. आपण जर अतिशय मनापासून रोज अभ्यास करून ज्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे त्या सतत मनाशी त्याचं मनन करत राहिलो किंवा आपण कागदावर त्या 15-20 वेळेला लिहून काढल्या रोज किंवा मनामध्ये गुणगुणत राहिलं की जे मला पाहिजे ते गुणगुणत राहिलं तर त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात. फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की अशा गोष्टी तुमच्या किंवा आपल्या आयुष्यात येऊ शकतात आपल्या विचारांमुळे ज्या दुसऱ्यांचं नुकसान करणाऱ्या नसतील. म्हणजे कारण दुसऱ्याच्या आपलं हे जे सगळं ब्रह्मांड आहे तर त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती आहेत आणि प्रत्येकाच्या विचारांची कंपनं या विश्वामध्ये संचलित होत असतात. जेव्हा सकारात्मक गोष्टी आपण आपल्या विचारांद्वारे या ब्रह्मांडामध्ये प्रसारित करतो तेव्हा सकारात्मक ज्यांचे विचार असतात अशी माणसंही आपल्या आयुष्यात यायला लागतात. पण आपण जर काही नकारात्मक किंवा दुष्ट विचार किंवा मत्सराचे विचार जर करायला लागलो तर तशीच कंपनं या ब्रह्मांडात जाऊन तशाच प्रकारच्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. त्यामुळे या मनावर अंकुश ठेवणं किंवा मनावर ताबा ठेवणं किंवा मनावर मी ताबा पण म्हणणार नाही किंवा अंकुश पण म्हणणार नाही, मनावर लक्ष ठेवणं, बारीक लक्ष ठेवणं की काय चाललंय आता माझ्या मनाचं, आता माझं मन नक्की काय विचार करत आहे. आता आपण म्हणाल की कसं काय बाबा एवढं लक्ष ठेवायचं, की कशी काय प्रॅक्टिस होणार. तर त्याच्यासाठी एक सुंदर टेक्निक आहे, एक सुंदर प्रयोग आहे की जो आपण अगदी स्वयंपाक करताय आणि आत्ता माझ्या मनामध्ये काय विचार चालले तर माझ्या मनामध्ये आत्ता काय विचार चालले हे साक्षी भावानं बघणं की हा आत्ता हा विचार आला बरं का माझ्या मनामध्ये. आणि महत्वाचं असं की असं जेव्हा आपण साक्षी भावाने सूक्ष्मपणे विचारांकडे बघत असतो, त्याचं निरीक्षण करत असतो तेव्हा आता उदाहरणार्थ जर विचार आला की मुलगा आता जिमला गेला असेल असा माझ्या मनात विचार आहे तर महत्वाचं असं की तो विचार आलाय ना, ठीक आहे हा विचार आला मनात पण तो विचार आला तसा तो जाऊ देणं महत्वाचं असतं. नाहीतर बरेच वेळेला काय होतं, मुलगा आता जिममध्ये गेला असेल मग त्यांनी त्याचं ते प्रोटीन शेक नेला असेल की नाही, मी घरी नव्हते आज लक्ष त्याला आठवण करून द्यायला, मग तो असा वेंगळाच आहे त्याच्या काही लक्षात नसतं, मी आहे म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय हे विचार आपल्या मनामध्ये येतात. कारण आपण आपल्या विचारांचा गुंता का होतो किंवा आपणच आपल्या विचारांच्या जाळ्यामध्ये का फसतो, कारण आपलं मन एक विचार आला की त्याच्या भोवती अनेक विचारचा गुंता करतो आणि त्या गुंत्यामध्ये अनेक विचार अहंकाराचे, निगेटिव्ह थिंकिंग किंवा दुसऱ्यांबद्दलची टीका, दुसऱ्यांबद्दलचा राग हे सगळं त्या विचारांमध्ये होतं. आणि म्हणूनच आपलं जीवन कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख म्हणजे असं मिश्र चाललेलं असतं. पण तेच जर आपण सजगपणे आपल्या मनाला हे प्रशिक्षण दिलं की हा आता हा विचार आला की मुलगा जिममध्ये गेला असेल, ठीक आहे नेक्स्ट पुढचा विचार, मनाचं निरीक्षण की हा विचार येऊन गेला बरं का, आता पुढचा विचार काय येतोय बघा. असं जर आपण आपल्या मनाकडे पाहिलं, पुढचा विचार सासूबाई आज गेल्यात मावस सासूबाईंकडे, ठीक आहे हा विचाराला पण तिथेच स्टॉप. पुढचा हा विचार नको
की मग त्यांना यायला उशीर होईल, मग आता स्वयंपाकाचं काय, किंवा आता मला घरी जाऊन काय काय स्वयंपाक करायचं, हे विचार जर त्याच्या मागे विणत गेलो तर आपण त्या गुंत्यामध्ये फसू. म्हणून कारण आपले विचार की ठीक आहे हे घराचे झाले, पटकन मन मरकट आहे, मगाशीच बोलले, पटकन विचार येऊ शकतो की आता पुढच्या महिन्यामध्ये मी याला तिरुपतीला जाणार आहे, अरे त्याचं रिझर्वेशनची उरलेली रक्कम भरायची, ती कधी भरायची. पण ठीक आहे, हा विचार आला. नेक्स्ट, जर आपण अशा प्रकारे विचारांकडे बघत राहिलो तर काय विचार येतात हे पण आपलं ऑब्झर्वेशन होतं आणि आपण त्या विचारांमध्ये अडकत नाही. म्हणजेच आपण हळूहळू निर्लिप्त व्हायला सुरुवात होते. त्या विचारांना किंवा ते विचार आपल्याला चिकटत नाहीत, आपल्या मनाला चिकटत नाहीत आणि आपल्या मनामध्ये त्या विचारांमुळे जे विकार निर्माण होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ आता मी म्हटलं की मुलगा गेला असेल, मग मुलाने नेला असेल का प्रोटीन शेक, त्याला सगळ्याची आठवण करून द्यावी लागते, मीच हे सगळं करते म्हटल्यानंतर जो अहंकाराचा जो विकार जो त्याला माझ्या मनाला किंवा मला चिकटला, तो मी जर हा विचारच केला नाही, तिथल्या तिथे तो विचार सोडून दिला, तर हा विकार माझ्या मनाला चिकटणार नाही किंवा मला पण चिकटणार नाही. कारण होतं काय, त्याच्यामुळे आपला अहंकार वाढीला लागतो किंवा कधी मोहाचे विचार येतात की आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला जायचंय, कुठे जायचंय, ईशानला जायचंय, काय मस्त जेवण असतं तिथे, आज आपण मस्त पावभाजी खाऊ. मोहाचा विचार आला. म्हणजेच आपण जेव्हा निर्लिप्तपणे प्रत्येक विचाराकडे बघू तेव्हा पहिलं आपल्याला म्हणजे सिद्धी ही पण आहेच ना. तुकाराम महाराजांनी जी म्हटली आहे ती की कुठल्याही विचारांच्या मध्ये गुंतायचं नाही. आणि विकार का आपल्याला चिकटतात, कारण त्या विचारामागचा जो विकार आहे, विचारांमुळे जो येणारा विकार आहे, तर तो आपल्याला चिकटतो आणि आपण त्याच्यात वाहवत जातो आणि आपलं जे चेतना शक्ती असते, आपली जी उत्तम जे आपलं निर्मळ मन असतं असं आपण म्हणू, तर ते मलिन होत जातं. आणि म्हणून या मनाला प्रशिक्षित करणं, मनाकडे लक्ष देणं, विचारांकडे लक्ष देणं, विचारांच्या मागे न धावणं खूप महत्वाचं आहे. आणि आपण जे विश्वास बीज किंवा आपण जे विचार करतो की हा माझा विश्वास आहे, बरेच वेळेला काय होतं की अनेक जाहिराती, अनेक बातम्या, आत्ताच आपण बघतो की सारखे ते TV चॅनलवर सगळे प्रचाराचे किंवा मोदींनी काय केलं किंवा शरद पवार काय म्हणाले किंवा ते संजय राऊत काय, म्हणजे असं वेगवेगळ्या सगळ्या राजकारणाच्या वगैरे सगळ्या बातम्या चालू असतात. आणि मग आपल्या मनामध्ये एक विश्वास तयार होतो. काय विश्वास तयार होतो की काही खरं नाही या देशाचं, सगळेजण नुसते भ्रष्टाचारी आहे. झालं. हा निगेटिव्ह विचार, हा नकारात्मक विचार, म्हणजे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये रुजला म्हणजे काय, नकारात्मक विश्वास रुजला. म्हणजेच हा विचार आपण या जगाला पण देतोय, कारण आपण हा विचार करतोय, हा विचार आपल्या मनामध्ये रुजला. म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांशी गप्पा मारायला जातो तेव्हा आपणही बोलताना हेच बोलतो. म्हणजे आपण आपल्या विचारातून दुसऱ्यांना नकारात्मक विचार देतोय. म्हणजे ती नकारात्मकता कित्येक पटीने वाढून परत आपल्याकडेच येते. कारण आपल्याला माहितीये जे बीज आपण पेराल ते अनेक पटीने वाढून आपल्याकडे परत येते. आणि म्हणून मग काय होऊ शकतं की आपल्याला कधी काही वेळ आली कुठल्या अधिकाऱ्याला भेटायची, एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जायची, तर तो जो ऑफिसर असतो तो निघतो भ्रष्टाचारी. आणि मग मी म्हटलंच होतं सगळे भ्रष्टाचारी, पण तो आपल्याला का भेटला, कारण आपण तसा विचार करत होता, आपण ते चित्र रंगवलं होतं, आपण ते बीज आपल्या मनामध्ये रोवलं होतं. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आता जी काही माणसं येतील ती अशीच येतील. म्हणून आत्ताचं जे आपलं चालू आयुष्य वर्तमानातलं,
ते खरं तर आपण पूर्वी जे विचार केले होते त्या विचारांमुळे आत्ताचं जीवन जे चालू आहे ते त्याप्रमाणे चालू असतं. पण आत्ता त्या विचारांविषयी किंवा जे बाण आपल्याकडून गेलेले आहेत, हे बाणच म्हणायचे, कारण ते आपलं आयुष्य घडवणार आहेत. पण ते बाण जर चुकीचे गेले असतील तर आपलं आयुष्य दुःखद करणार आहे. पण जे बाण निघून गेले त्यांच्याविषयी विचार न करता आत्ता सजगपणे या क्षणापासून कसं सकारात्मकतेकडे जाता येईल, कसं सृजनशील होता येईल, तर तिकडे जाणं जास्त महत्वाचं असतं. आणि हा जो विषय आहे तो खरं तर खूप मोठा आहे. त्यामुळे परत पुढच्या वेळेला जेव्हा प्रवचन होईल तेव्हा या हा जो विषय आपण सुरू केलाय तर त्याचा पुढचा जो भाग आहे, अजून अनेक मुद्दे आहेत, तर त्या मुद्द्यांवर आपण पुढच्या भागामध्ये बोलूया. आणि आत्ता जे विचार, शुभविचार वर्तमानामध्ये जे माझ्याकडून सांगितले गेले आपल्याला, तर त्याबद्दल माझ्या गुरूंना माझे कोटी कोटी नमस्कार. कारण माझ्या गुरूंमुळेच मी हे आपल्याशी बोलू शकले. जर काही चुकीचा विचार माझ्याकडून आपल्याला दिला गेला असेल तर त्याबद्दल क्षमा. आणि आत्ताची जी सेवा झाली ती श्रीकृष्णार्पणमस्तु.